दंडवत हो। आचार करणीय प्रकरण या प्रकरणातील 74 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करत आहोत। जितेनी मृताचा धर्मी वर्तावे या वचनावरील आधीचे 2 भाग आपण श्रवण केलेले आहेत। आजचा 3रा भाग उर्वरित आपण श्रवण करत आहोत। या वचनाच्या टीकेमध्ये जिता कवन आणि मृत कवन अशा प्रकारचं विश्लेषण या माध्यमातून या वचनाच्या आधाराने टीकाकारांनी केलेलं आहे। संपूर्ण पुरुषार्थाचा संपूर्ण सिंहाना तो जितेअंत येर मृत्यांत। मागे सांगितलं की जिता पुरुष तो कवन हे दाखवून दिलेलं आहे। अजून जित्याचे काय लक्षण ना संपूर्ण पुरुषार्थाचा, म्हणजे एखाद्या वेळेस तो दिसायला सुंदर असेल किंवा नसेल, परंतु संपूर्ण पुरुषार्थाचा म्हणजे त्यांच्यामध्ये थोर पराक्रम आहे असा जो व्यक्ती आहे तो जिवंत व्यक्ती आहे। एखादं कार्य पार पाडणारा जो व्यक्ती आहे तो दिसायला कसा आहे आपण बघत नाही, परंतु तो कार्य त्यांनी पूर्ण केले, त्यामुळे आपण त्या जीवाकडे बघण्याची दृष्टी आपली बदलून जाते की अरे एकदम कर्तृत्ववान पुरुष, कर्तृत्ववान व्यक्ती आपण बघतो, म्हणजे ते जितेअंत आहे। येर मृत्यांत म्हणजे ज्यांच्याकडे हा पराक्रमच नाही आहे। आपण म्हणतो काय तुम्ही असं आयुष्य जगता, पराक्रम असला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आणि तो पराक्रम ज्यांच्यामध्ये आहे काहीही करण्याचा तो जितेअंत आहे। एर मृत्यांत असामर्थ्यवंत आणि दैन्यभूत अपयश रूप जिने ते मृत्यांत। मृत्याचे काय लक्षण न असामर्थ्यवंत म्हणजे कुठल्या प्रकारचं सामर्थ्य त्या जीवाकडे नाही। दैन्यभूत म्हणजे लोक त्यांची काही गोष्टींमुळे त्यांची निंदा करतात, जे दैन्य वाटेल असं लोक बोलतात। अपयश रूप जिने आणि कुठल्याच प्रकारे अपयश जे आहे म्हणजे यश जे आहे त्यांनी प्राप्त केलं नाही। अपयश रूपी ज्यांचं जिना आहे ते मृत या पदामध्ये येतात, म्हणजे अशा व्यक्तीची समाजामध्ये कुठल्या प्रकारची काही किंमत नसते, त्याच्या बोलण्याला सुद्धा किंमत नसते। त्याने किती चांगलं जरी बोललं 4 लोकांमध्ये तरी त्याचं कोणी सहसा ऐकत नसतं। आणि एखाद्या ज्या व्यक्तीला किंमत आहे त्याने असं व्यर्थ जरी बोलला तरी त्याचा शब्द झेलणारे अनेक लोक असतात। म्हणजे इत्यादी प्रकारे जो जिवंत आहे व्यवहारामध्ये त्या व्यक्तीची किंमत वेगळी आहे, आणि जो मृत आहे त्या व्यक्तीला किंमतच नाही आहे। यश रूप जिने तो जितेअंत, परंतु मग परनिष्ठ म्हणजे स्वनिष्ठ क्रियेचा अर्थी आपण मृत असावं, परंतु जर का परनिष्ठ क्रिया म्हणजे परमार्गाची एखादी क्रिया जर का प्राप्त झाली, मग तिथे पण मृतवत आयुष्य जगायचं का आपण, किंवा मला येत नाही, मला जमत नाही असा एखादा विधी प्राप्त झाला की बाबा अशक्ताची सेवा आहे, आपण म्हटलं नको याच्यातनं मग मान मान्यता प्रसिद्धी मिळेल, मग आपण मला येत नाही म्हणायचं का। एखादा प्रेमोपायासारखा एखादा विधी प्राप्त होत असेल त्यावेळेला आपण असंच म्हणायचं का, नाही। तिथे म्हणतात यशरूप जिने ते जितेअंत, म्हणजे परनिष्ठ ज्या काही क्रिया प्राप्त होतात इतरांच्या धर्माविषयी आणि इतरांविषयीची जी क्रिया आहे म्हणजे धर्मयुक्त इतरांसंबंधी जी क्रिया निर्माण होते प्राप्त होते त्याला निमित्त विधी असं म्हणतात, त्याला परनिष्ठ विधी असं म्हणतात। आणि या व्यतिरिक्त स्वतःचा जो काही धर्माच्या माध्यमातून स्वतःचं जे काही कार्य करायचं असतं त्याला स्वनिष्ठ असं म्हणतात। आपण स्वतःसाठी जे स्मरण करतो त्याला स्वनिष्ठ विधी असं म्हणतात, आणि इतरांचा धर्म वृद्धिंगत व्हावा म्हणून जे क्रिया आपण करतो धार्मिक मदत त्याला जे करतो त्याला परनिष्ठ क्रिया असं म्हणतात। तर स्वनिष्ठ क्रियेच्या
आचरणामध्ये कसं राहायचं ते आपण बघितलं, पण परनिष्ठ क्रिया जर का उपलब्ध झाली मग तिथे पण असंच अनुत्साही राहायचं का? न सांगतात यशरूप जीने ते जीते अंत, म्हणजे यशरूप जीने जे आहे म्हणजे या आशा क्रियेमध्ये परनिष्ठ क्रियेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालो तर त्या ठिकाणी यश म्हणजे त्या ठिकाणी त्या क्रियेअर्थी आपण जिवंत राहिलं पाहिजे, तिथे मृतसारखं नसलं पाहिजे. आणि तिथे ते त्या क्रियेच्या माध्यमातून यश आपण प्राप्त करायचं, म्हणजे ती क्रिया कशाही किती कष्टाची असो काही असो परंतु आपण ती पूर्ण करावी. जैसे भट थोरा पराक्रमाचे, म्हणजे ईश्वरदायक विधी जिथे उपलब्ध होतात त्या ठिकाणी आपण आक्रमक झालो पाहिजे. आक्रमक म्हणजे तसं तामस गुणाचं आक्रमण नव्हे, सत्व गुणानेच आपण त्या ठिकाणी पूर्ण आपली जी काही ऊर्जा आहे ती त्या कार्यासाठी आपण लावली पाहिजे. इथे उदाहरण सांगतात की जैसे भट थोरा पराक्रमाचे, म्हणजे परनिष्ठ क्रियेच्या संदर्भामध्ये भटोबासांचं जे काही कुठेही स्वामींनी कुठलाही विधी सांगावा आणि भटोबासांनी तो लगेच हो म्हणायचा. जसं त्या भटोबासांना नाथोबासांना नदीमध्ये उड्या मारायला सांगितल्या, वाहतं पाणी आहे डोमेग्राम, आणि त्यांनी स्वामींनी सांगितलं त्यांनी लगेच हो म्हणालं. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तक्रार किंवा काहीच किंतु परंतु वगैरे वगैरे आम्ही वाहून जाऊ असं मनातही विचार नाही आणला आणि स्वामींकडेही नाही बोलले काहीच. आपल्याला जर का सांगितलं इतके वाजता निरूपण येते, ऊन असतो त्यावेळेला, मग तोही पराक्रम आपल्यामध्ये असला पाहिजे. पाऊस आहे त्याच्यामध्येही जाण्याचा आपला पराक्रम असला पाहिजे. धर्म कार्यासाठी म्हणून आपण नेहमीच तत्पर असलं पाहिजे, त्यामध्ये ते जिवंतपण असलं पाहिजे. मागच्या या टीकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की आपण धर्मरूप क्रियार्थी नेहमी मृत असतो. धर्मरूप क्रिया उपस्थित झाल्या की आपल्या प्रत्येक वेळेला नकार 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 असंच असतं. आणि होकार जरी दिला तरी त्याच्यामध्ये हे नसतं, उत्साह नसतो की अरे वा देवपूजा दिली आहे का, चेहऱ्यावर आनंद येत नाही. हो बघू आम्ही प्रयत्न करतो. याच्यात मीच सांगितलं की प्रयत्न करतो असं म्हणा, पण प्रयत्न करतो असंही म्हणण्याची गरज नाही, येतोच. म्हणजे निश्चिती जी आहे त्या क्रियेमध्ये निश्चिती असली पाहिजे की हो मी करेनच. आपण म्हणतो की आम्हाला भटोबासांसारखं जमेल का आचरण, बाईसांसारखं जमेल का, जमेल का नाही, जमवणारच आम्ही, करूच. म्हणजे हा निश्चय जोपर्यंत करत नाही तुम्ही तोपर्यंत पुढची कुठलीही क्रिया आपल्याकडनं होऊ शकत नाही. जर निश्चय आपला कमी असेल तर क्रिया होणार नाही. निश्चय जर का निम्मा असेल तरी पण क्रिया होईल किंवा नाही होईल, परंतु तुम्ही निश्चय बोलूनच दाखवला की हो मी करेनच, मी येईनच, तर तुम्ही एकदा शब्द दिला, तो शब्द कोणाला दिला जातो, देवाला दिला जातो, आणि मग ती क्रिया करण्याची जबाबदारी पूर्ण आपल्यावर येते. एकदा हो म्हटलं की ती क्रिया आपल्यालाच पूर्ण करायची आणि ती पूर्ण होते देखील. आणि म्हणून इथे म्हणतात की जैसे भट थोरा पराक्रमाचे, स्वामींनी म्हटलं की भटोबास होच म्हणायचे. आता हो म्हटल्यानंतर माघार घेता येते का, नाही, माघार घेता येत नाही. आणि माघार घेता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी ती क्रिया पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वतः स्वीकारतो. जसं आता माझे पुढचे पण निरूपण काही ठरलेले आहेत. तुम्हाला वाटतं की चांगलं आहे बाबांचं इथे निरूपण तिथे निरूपण, परंतु निरूपणाची तारीख देताना मला असं निश्चिती नसते आता पुढच्या 2 महिन्यांनी मी कुठे असेल, काय असेल, तब्येत कशी असेल, मला जमेल का तिथे जायला, असं खूप मोठे विचार असतात. आणि तरी सुद्धा त्यांनी विचारलं की असं असं आहे, आम्हाला तारीख पाहिजे, ठीक आहे. आणि ती तारीख देताना खरोखर असंच असतं बरं का माझं, की मला माहीत नसतं की 2 महिन्यांनी काय होणार आहे काय नाही, तरी सुद्धा ती तारीख मी हो बोलतो आणि त्याचा विचार करत असतो की आता आपण तारीख दिलेली आहे, म्हणजे त्या निरूपणाला आपल्याला न्याय द्यायचा आहे, विषय चांगल्या प्रकारे मांडायचा आहे. असं काही साधं सोपं नाही आहे की बाबा तुम्हाला 2 टाईम निरूपणा द्यायला सोपं आहे, परंतु मला 2 टाईम 1 टाईम किती पण वेळा निरूपण करणं हा एक प्रकार
अवघड असतो, परंतु मी हो बोलून टाकतो. मी आता अलीकडे तसं करतो. हे जे मी सांगतोय हे मी करतो, ते तुम्हाला सांगतोय की मी हो बोलून टाकतो. मला शक्य असो का नको असो, पण एकदा हो बोलल्यानंतर मला काय करावं लागतं, शक्य करावंच लागतं. ते दुसरं कुठलं काही पर्याय नाही आहे की माझ्या बदली दुसरं कोणी येईल. तुम्ही तरी तुमच्या घरातलं ही व्यक्ती नाही आली तर दुसरी व्यक्ती येईल निरोपणाला, पण मला तर निरोपण करायचं तर माझ्याशिवाय दुसरं कोणी पर्याय सुद्धा मला देता येत नाही. परंतु मी बघतो की मला ही क्रिया अशक्य आहे. परंतु आमच्या लीळाचरित्रामध्ये येतं की जीवासी जे शक्य तेच देव सांगतात. ते आता आम्हाला अशक्य जरी वाटत असेल तरी ते असंभव नाही आहे, ते संभव आहे. आणि एकदा त्या क्रियेला हो म्हटलं की त्याची पूर्ण जबाबदारी तुमची येते की ती क्रिया आपल्याला करायचीच आहे. आणि मग तो बळ तुमच्यामध्ये आणि परमेश्वराचं साह्य देखील तुम्हाला बरोबर प्राप्त होत असतं. स्वामी म्हणतात, तिये अवसरी वानरे जैसे दिसत होते, जैसे का सृष्टी संहार करती. ती अवसरी वानरे जैसे दिसत होते, सहस्रा पाठी मोर्या करीती. म्हणजे जेव्हा जे सैनिक आलेले आहे आणि भट्टोबासांनी काय केलेलं आहे, त्यांचं शस्त्र घेऊन त्यांच्यातल्या एकाचं त्यांच्यावर भट्टोबास धावून गेलेले आहेत. आणि तो भट्टोबासांचा जो आवेश होता त्यावेळेला तो अशा प्रकारचा होता की स्वतः स्वामी म्हणतात की त्यावेळेला भट्टोबासांचा अवतार असा दिसत होता की सृष्टी संहार करून टाकतील की काय, एवढा त्यांच्यामध्ये तो आवेश आलेला होता. आणि अजून स्वामी म्हणतात की तिये अवसरी वानरेश ऐसे दिसत होते की जे सहस्रा पाठी मोर्या करे, किंवा 1000 सैनिक जरी आले तर त्यांना ते पळवून लावतील, उभं राहू देणार नाही. अशा प्रकारचं आक्रमक शक्ती जी आहे भट्टोबासांची. म्हणजे जेव्हा जीवावर ते बेततं आपल्या, त्यावेळेला आपण काहीही करायला तयार असतो. तशा प्रकारे इथे आमच्या स्वामींना त्रास द्यायला आलेले आहेत का ते, पण त्यांवर भट्टोबास धावून गेलेले आहेत. कदाचित भट्टोबासांना कोणी काही केलं असतं तर भट्टोबासांनी काही केलं नसतं देखील. जसं माहीम भट्टांना फाशी देणार आहेत, त्यांना चोर म्हणून पकडलेलं आहे आणि त्यांना फाशी देणार आहेत. आणि त्यावेळेला सोबतचे जे म्हणतात आता काय करायचं, आता हे असं असं करणार आहेत आपल्या बाबतीमध्ये आणि आपण तर गप्पच आहोत. त्यावेळी त्यांचं मौन होतं म्हणून ते काहीच बोलले नाही. तेव्हा त्यांच्या प्रश्नाला माहीम भट्ट उत्तर देतात, ज्वरो वा शस्त्रो वा. ज्वराने पण मरायचंच आहे आणि शस्त्राने मरायचंच आहे. आपल्याला काय आहे, जगून करायचं काय, आपल्याला कशाने तरी मरायचंच आहे. ते संस्कृत वाक्य त्यांनी कोणीतरी ऐकलं आणि ते म्हणाले, हे तर विद्वांस दिसतात, म्हणजे विद्वान व्यक्ती दिसतात. त्या काळामध्ये संस्कृत हे विद्वान लोकच बोलायचे. जसं आजकाल इंग्लिश कोण बोलणारी जी व्यक्ती आहे त्याचा मान वेगळाच असतो, काहीतरी इंग्लिश बोलतोय म्हणजे काहीतरी मोठा माणूस आहे असं म्हणून बघितलं जातं. आता त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जीवावर बेतलेला आहे तरी सुद्धा काहीच बोलत नाही. हा सुद्धा काय आहे, जितेयांत मरायची वेळ आलेली आहे तरी सुद्धा मौन सोडायला तयार नाही. इतका पराक्रम, स्वाभाविक म्हणजे कितीतरी पराक्रम आहे हा. आणि जे होईल ते होईल, देवाकडे जायचं आहे. या लोकांचं आचरण कसं आहे की आचरण करून लवकर देवापर्यंत पोहोचायचं आहे, पुन्हा संबंधाला जायचं. ही घाई या लोकांना, इथं राहायचं नाही आहे. आपल्याला इथून जायची काहीच घाई नाही आहे. इथून म्हणजे निरूपण स्थळावरून जायची घाई असते आपल्याला. निरूपण संपलं की लगेच घरी जातो आपण. परंतु या जगातनं, या देहातनं, या जीवनातनं आपल्याला कुठंच जायचं नाही, जगायचंच आहे आपल्याला. आणि इथे यांचं आहे की नाही, ज्याही काही जरी झालं तरी आपल्याला कुठल्या तरी अर्थाने आचरण करत 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 शेवटचा श्वास लवकरात लवकर घ्यायचा आहे. म्हणजे लवकरात लवकर तिकडे पुन्हा संबंध वगैरे ही प्रक्रिया आपली सुरू होणार आहे. आणि म्हणून इथे आपण माहीम भट्टाचं उदाहरण घेतलं आणि भट्टोबासांवर येतो की भट्टोबासांना जेव्हा स्वामी पाण्यामध्ये त्या वाहत्या पाण्यामध्ये पोहायला सांगतात आणि तिकडे जाऊन परत या म्हणतात, त्यासाठी भट्टोबास तयार आहे. स्वतः त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो, वाहून जाऊ शकतात, बुडू शकतात, याची कुठली पर्वा नाही आहे स्वतःसाठी म्हणून. परंतु जेव्हा स्वामींच्या बाबतीमध्ये असं काहीतरी कोणतरी येतं चालून स्वामींवर, त्यावेळेला मात्र भट्टोबास सृष्टीचा संहार करतील की काय
आणि सहस्र सैनिकांनाही पळवून लावतील अशा प्रकारचं पराक्रम त्यांच्यामध्ये दिसतोय। हे जितेयांत म्हणजे धर्मदृष्ट्या असं कुठलं जर का काही धर्मावर काही कलंक आणणारी घटना जर का घडत असेल, अप्रिय घटना घडत असेल, धर्माचं नुकसान होईल अशा प्रकारची कुठली क्रिया घडत असेल, त्यावेळी आपण पळ काढायचं नाही, तिथे डोई ओढवायची म्हणजे समोर जायचं आणि सर्व ते दोष जे काय असतील, खरे असतील खोटे असतील, ते सर्व आपण पुसून टाकायचे। तो दोष वाढता कामा नये, आपल्या धर्माची धर्महानी होता कामा नये। कसं असतं, धर्महानी करणारा व्यक्ती एक असतो धर्मातलाच, त्याच्यामुळे धर्माची नाव जे आहे, धर्माचं नाव खराब होत असतं। आता त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नाही, आता आपल्याला बघायचं की आमच्या धर्माचं नाव खराब नाही झालं पाहिजे। तो व्यक्ती कसा का असेना, त्यांनी खरंच जरी तो दोष आचरलेला असेल, परंतु आता मात्र नाव कुणाचं खराब होतं, त्या व्यक्तीचं नाव खराब होत नाही, धर्माचं नाव खराब होत आहे। आम्ही अशा वेळेला धर्मावर कुठलंही बाण येऊ द्यायचं नाही, धर्मावर कुठलंही संकट आपण येऊ द्यायचं नाही। धर्म सुद्धा आपल्यावर कुठलंही संकट येऊ देत नसतं बरं का, धर्मामुळे आपल्यावर कुठलं संकट येत नाही। आपणही धर्माचं नाव खराब होईल अशा प्रकारचं वर्तन करू नये। आणि जर का कोणी करत असेल तर तिथे सक्षमतेने उभं राहून त्याला तोंड देऊन धर्माचं नाव जे आहे ते आपण त्या ठिकाणी जात असेल तर त्याचं रक्षण आपण करावं। अशा प्रकारची पराक्रम शक्ती जी आहे धर्मदृष्ट्या ती जितेयांत। डोमे ग्रामी झुंजविले अवघ्याचे, घाय चुकोनी भटाचे गाय लागती। डोमे ग्रामी आमचे स्वामी धावविती पवविती झुंजविती, त्याच्यामध्ये एकदा झुंजविले स्वामींनी, त्यावेळी त्याच्यामध्ये सुद्धा भटोबासच पराक्रम शक्ती एवढी आहे की स्वतः त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत। त्याच्यानंतर बुक्केवरी घेणे म्हणजे तेच, आणि स्वामींनी दगड मारायला सांगितले की भटोबासांना सगळ्यांनी दगड मारायचे आणि भटोबासांनी ते घाव चुकवायचे, आणि सगळ्यांनी दगड ते चुकवलेले आहेत। एकाचाही दगड भट्टोबासांनी लागू दिलेला नाही। एका बाजूला भट्टोबास आहे। सेवेच्या माध्यमातून कधी पण बघितलं तर भट्टोबास एकाकी असतात बरं का, म्हणजे इथे स्वामी त्यांना सांगतात बाकीचे सगळेजण एका बाजूला, भट्टोबास एकटे एका बाजूला। मग ते झुंजविती त्याच्यामध्ये पण येतं, किंवा बुकेवरी घेणं किंवा दगड मारणं त्याच्यामध्ये असेल, किंवा त्या बैलाचं खूर खांडायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात मी एकदा ते बैलाचे पाय धरतो, तुम्ही ते कापा त्याची रस्सी, नाहीतर असं करा तुम्ही धरा आणि मी कापतो। काय सोपं पडेल, सगळ्यांनी मिळून बैलाला धरायचं आणि मी रस्सी कापेल त्याची पायाला जे बांधलेलं आहे। आता सगळ्यांनी विचार केला आपण धरू आणि ते रस्सी कापतील आणि बैलाचे पाय मोकळे होऊन भटोबास बाजूला जातील, आणि अडकणार कोण, जर का तो बैल उधळला तर काय होईल, आपल्याला इजा होईल। मग काय निर्णय घ्यायचा, त्यांनी म्हटलं भटोबासांना तुम्ही पाय धरा आम्ही कापतो, म्हणजे लागलं तर तुम्हाला लागू द्या आम्हाला नाही। म्हणजे किती सोयीस्करपणे आपण विधी आचरण करत असतो, ज्याच्यामध्ये आपलं नुकसान नाही झालं पाहिजे, दुसऱ्याचं झालं तर चालेल। ते मी उदाहरण देत असतो, ते सिलेंडर जेव्हा लावतात तेव्हा ते पुरुषाला सांगतात हे लावा बरं सिलेंडर, आणि लावल्यानंतर सिलेंडर लावल्यानंतर ती पेटून बघण्याची प्रथा आहे बरं का, बरोबर लागलं की नाही। त्यावेळेला महिला वर्ग काय करतात, बाहेर येऊन थांबतात, म्हणजे फुटलं तर तुम्ही जा तिकडे आम्ही वाचू। तर अशा पद्धतीचं ते नको असलं पाहिजे। जर का त्या ठिकाणी काही असं काही आहे तर त्या ठिकाणी आपण सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते जे काही संकट आहे त्याला आपण तोंड दिलं पाहिजे। आणि तिथे भट्टोबास म्हणतात ठीक आहे हरकत नाही मी धरतो तुम्ही खांदे पुरा त्यांचे, आणि भट्टोबास पराक्रमी आहेत एक प्रकारे। स्वामी जे सांगतात ते करण्यासाठी नेहमी सक्षमपणे समोर येणारी व्यक्ती। सेवेमध्ये आम्ही बघतो एखादी व्यक्ती अशी येते की अरे हे आले ना आता आपल्याला काळजी नाही, तो व्यक्ती इतका सक्षम आहे की तो आल्यामुळे तिथले सगळे उपस्थित लोक निश्चिंत होऊन जातात की हे आले आता काही आपली भूमिका अशी असली पाहिजे धर्मदृष्ट्या की आपण गेल्यानंतर लोकांनी असं नाही म्हटलं आले का हे, असं नाही म्हटलं पाहिजे, आले बरं का हे बरं झालं,
असं म्हटलं पाहिजे, अशी भूमिका, असं क्रिया आपली असलं पाहिजे की आपण गेल्याचं कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे, आपलं बोजा नाही झाला पाहिजे. उलट तिथे गेल्यानंतर आपण तिथलं जे काही समस्या असतील त्या आपण निरसन त्या समस्येचं करावं, अशा भूमिकेमध्ये आपली उपस्थिती कुठेही असली पाहिजे. आणि भट्टोबासांना त्या ठिकाणी सर्वांचे दगड चुकवण्याचं कौशल्य आहे. आणि मग आमच्या स्वामींनी दगड घेतला हातामध्ये आणि म्हणाले, आता तू ते कोण राखेल, आता कसं काय चुकवाल. आणि भट्टोबासांना त्याच्यातनंही चुकायची कौशल्य त्यांना माहिती आहे. देवानीच दगड उचललाय आणि देव दगड मारणार, आता देवाचा दगड चुकेल का, चुकणारच नाही. आणि भट्टोबासांसमोर आता देवाचाही दगड चुकवायचा आहे, कसा चुकवणार. भट्टोबासांना सांगतात, आता तू ते कोण राखेल. ते म्हणाले, आता माते माझा श्री चक्रधरू राखेल. दगड खाली पडला. स्वामींनी दगड मारला नाही, कारण की राखणारे तेच आहेत, जे आता मारणार आहेत दगड तेच तर राखणारे आहेत. म्हणजे स्वामींचाही दगड चुकवण्याचं कौशल्य आहे. तिथे स्वामी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारे संकट येईल असं भट्टोबासांवर स्वामी कुठलाही प्रसंग निर्माण करू शकत नाही, कारण की स्वामींच्याच आधाराने भट्टोबासांचं सर्व आयुष्य आहे. हे सुद्धा एक प्रकारचं पराक्रम आहे की देवानी दगड उचलल्यानंतर देवाच्या हातातलाही दगड खाली पडावा, अशा प्रकारचं वाक्य बोलल्या गेलं पाहिजे. आपणही बोलतो, परंतु आपण कधी कधी बोलत असतो, कधी कधी संकट आलं की आपल्याला असं वाटतं कोणीच नाही वाचवणार. भट्टोबासांसमोर जेव्हा संकट येतं तेव्हा त्यांच्या अंतःकरणात पक्का आहे की कोण वाचवणार आहे, श्री चक्रधर स्वामी मला वाचवणार आहे. त्यांच्या मनामध्ये पक्का आहे, विश्वास आहे, प्रतीती आहे आणि याबद्दल कुठलाही प्रकारचा संदेह त्यांच्या मनामध्ये नाही. आपल्या मनामध्ये संदेह असतात की सहाय्य होईल की नाही होईल, पदयात्रेत चालणं होईल की नाही होईल, देवधर्म एवढ्या उन्हामध्ये माझं होईल की नाही होईल, पाठांतर होईल की नाही होईल, स्मरण होईल की नाही होईल. हे नुसते संदेहाने भरलेलं आयुष्य आहे आपलं. एक जण आहे, त्यांना काही सांगितलं मग मला जमेल का, ते अहो जमेल, तुम्ही करून तर करण्याच्या आधीच काय बोलता असं. मग ते पाठांतर एवढे वचन करा, मग मला होईल का पाठांतर, करून तर बघा तुम्ही. आधीच नकारात्मक 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 असं का पाहिजे, करून बघा. भट्टोबासांना कुठे माहिती होतं की मी वाहत्या पाण्यात उडी मारून पलीकडे जाऊन परत अलीकडे येईल, त्यांना माहिती कुठे होतं असं. परंतु देव म्हणाले करा तर करा, काही हरकत नाही, प्रश्न निर्माण नाही करायचे. धर्मक्रियेविषयी प्रश्न निर्माण, संदेह किंवा त्याच्यामध्ये जी कमकुवतता जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होता कामा नये आणि त्या सक्षमपणे पुढे जायचं. असे काही काही साधू मंडळी मी बघतो की इतकं कठीण कठीण काय काय सेवा असतात ते घेतात. मला असं वाटतं बरं का की म्हणजे यांच्यामध्ये किती पुरुषार्थ आहे, तो किती पराक्रम आहे धर्माविषयी की त्यांनी ते कार्य स्वीकारलेलं आहे. पूर्ण होईल का नाही होईल त्यांना माहिती नाहीये, परंतु पूर्ण करण्याचा पूर्ण मानस आहे आणि ते पूर्ण करूनच दाखवतात. हे जितेयांत म्हणजे जिवंतपणाचं हे लक्षण आहे धर्मदृष्टीने. खडकुली सांडवा, खडकुलीमध्ये सांडवा त्या बांधायचा आहे. जळांत उदक आहे, ते खोल पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ते स्वामींनी सांगितलं भक्तजनांना की इथे असं असं बांधायचंय बरं का. ते म्हणतात देवा हे खोल किती पाणी आहे, इथे आम्ही जर का जायचं तर ते तळ सापडणार नाही, सापडला तर आम्ही सापडणार नाही, म्हणजे खाली तळात गेलो वर परत आलोच नाही तर, आणि म्हणून काय आम्हाला जमणार नाही बरं काय. म्हणजे हे मृतांत आमचे स्वामी सांगतात आणि ते क्रिया करायला माघार घेतात, क्रिया करायला होकार देत नाही. हे मृतांत आणि मग स्वामी सांगतात आईचे 9 तर येथून जा. ते म्हणतात हे वरी होईल, हे जमेल आम्हाला, परंतु ते जमणार नाही देवा. म्हणजे त्या सन्निधानी राहण्यासाठी मृतांत आहेत आणि असन्निधानी जाण्यासाठी जिवंत म्हणजे जितेयांत आहेत. ते म्हणजे दोष आचरण्यासाठी जिवंत आहेत. आणि नंतर जेव्हा भट्टोबास येतात आणि भट्टोबास स्वामींना विचारतात हे अवघे कुठे गेले, आमचे स्वामी सांगतात आहे असं असं आम्ही म्हणालो आणि ते म्हणाले आमच्याकडनं जमणार नाही आणि म्हणून ते गेले. स्वामींचा चेहरा प्रसन्न नाही आहे. कशामुळे नाही आहे ते भट्टोबासांना कळालं. प्रसन्न कशामुळे होईल तेही भट्टोबासांना कळालं आणि ते म्हणाले मी बांधू का सांडवा,
आम्ही बांधू शकत नाहीये, अनेक वचनी लोक आहेत तिथे, आम्ही आहोत तर बांधू शकत नाही. परंतु मी बांधू का म्हणजे मी आता एकटाच आहे, मला क्रिया एकट्यालाच करायची आहे, मी कोणाच्या भरोशावर धर्म आचरण करायचं नाहीये. लक्षात घ्या. ते म्हटले निरूपणाला ते आमके सोबत असतील तर आम्ही येऊ, ते येणारच नाही, त्यांना आवड नाही, ते कशाला येतील. मग तुम्ही म्हटले मग कोण सोबत नाही म्हणून आम्ही येणार नाही. मृत्यूच्या वेळी असं होणार का? कोणीतरी मरणार सोबत असेल तर मरू आम्ही, येईल का कोणी मरायला? असं नाही येणार. अनुसरायला कोणी तुमच्या सोबत येणार? तुम्ही एकट्यालाच अनुसरण घ्यायचं. पुन्हा संबंधाला तुम्ही एकटेच जाणार आहात, जन्मणार तुम्ही एकटेच, मरणार तुम्ही एकटेच. इथे कोणाची काय सोबत आहे आपल्याला? धर्म कार्यासाठी पण कोणीतरी सोबत येईल, मग करू वगैरे वाट बघू नका. एकट्याने धर्म आचरण करा आणि स्वतंत्रता ठेवा. ते म्हणाले की बा मी आल्याशिवाय जाऊ नका, ते नाही, आम्हाला आमचा टाइम आहे, या वेळेलाच जायचं आहे, त्या वेळेला निरूपणाची सुरुवात पासून आम्हाला ऐकायचं आहे, मध्येच आम्हाला जायचं नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने या, आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ. धर्मदृष्ट्या अडकून राहू नका. आणि धर्म अशा प्रकारचा आहे की जो तुम्हाला स्वतंत्र करण्याचा प्रवास आहे. स्वातंत्र्य हा मोक्ष सांगितलेला आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी भटोबासांनी त्यांच्या जीवावर सांडोबा बांधलेला नाही आहे. भटोबासांनी जो सांडोबा बांधला तो देवाच्या जीवावर बांधलेला आहे. ते जे म्हणाले की मी बांधू का, त्यांच्याकडनं पण शक्य नाही एकट्याकडनं, पण देवाची आज्ञा आहे म्हणजे सर्व शक्य होतं. आणि ते सुद्धा एक प्रकारचा पराक्रम आहे. एकट्याने क्रिया करणं, सर्वच क्रिया आपण एकटे करू शकत नाही, कुणाची तरी मदत लागते. परंतु कुणाच्याही मदतीशिवाय, मदत नसताना त्या क्रियेला होकार द्यायचा आणि ती क्रिया पूर्ण करण्याचा मानस ठेवायचा, हा सुद्धा एक पराक्रम आहे. हे जितेंत आहेत. आणि भटोबास 2-4 दगड जमा करतात, स्वामी प्रसन्न होतात की कुणीतरी जीव आहे जे आमच्या प्रवृत्तीला विखो होतात बरं का. स्वामी प्रसन्न आहेत. आणि प्रसन्न बघून मग भटोबास म्हणतात की त्या अवघ्यांना विरजे बोलवू, मदतीला बोलवू का माझ्या? का बरं? भटोबासांना मदत नको आहे, परंतु त्यांच्यावर जे स्वामी उदास झालेले आहेत ते स्वामींचं उदासी पण गेली पाहिजे, नाही तर ते परत येतील तर स्वामी परत अप्रसन्न होतील. देव अप्रसन्न झाले नाही पाहिजे कुणाच्याच मुळे. आणि देव अप्रसन्न झालेले कुणालाच आवडणार नाही. वडील कशामुळे तरी रागवलेले कुणावर तरी, घरातल्या लोकांना थोडं दडपण असतं की नाही तेवढ्या वेळ, ते उगाच ते रागवतील, दुसऱ्याचा राग आहे पण आपण काही बोलायचं नाही मध्ये. मग ते काय करतात, घरातले लोक त्यांना प्रसन्न करण्याचा काही ना काही प्रयत्न करत राहतात. तसं स्वामी अप्रसन्न आहेत, उदास आहेत, हे भक्तिजनांना कसं बघवणार? भटोबासांना, बाईसांना कसं बघवल्या जाणार आहे? आणि वरून त्यांच्यावर जो दोष, त्यांनी जो दोष अंगवून घेतलेला तो दोष पण तर नासला पाहिजे, तो कसा नासेल? मग त्यांना मदतीला बोलवल्याशिवाय, त्यांनी तो मदत केल्याशिवाय येथीचा सन्निधानाचा जो दोष आहे तो सन्निधानातच फेडला गेला पाहिजे. म्हणून त्यांनाही बोलवलं. म्हणजे धर्म कार्यामध्ये फक्त स्वतःचाच लाभ बघू नका, दुसऱ्यांचाही लाभ बघा. स्वनिष्ठ लाभ आहेच, पण तो परनिष्ठ सुद्धा, इतरांना सुद्धा धर्म घडावा यासाठी अल्प प्रयत्न जरी आपण केला पाहिजे. परंतु ते जरी त्याचा धर्म आचरण, जर का ते म्हणाले असते आम्ही येणारच नाही, तुला करायचं तू एकटं कर, तर भटोबास स्वतः एकट्याने येऊन तो सांडोबा बांधला असता. कारण की धर्मदृष्ट्या जर का कोणी पुढे येतच नसेल तर मग आपण अस्वस्थ व्हायचं नसतं बरं का. आपण आपला धर्म स्वस्थतेने पुढे चालवायचा असतो. कधी कधी असं व्हायचं, आमच्याकडे उल्हासनगरला निरूपण आहे आणि निरूपणाला 4च लोक यायचे. मला थोडंसं अस्वस्थ व्हायचं, असं का होतं बरं, 4च लोक काय येतात? मग लक्षात आलं की निरूपणाला कोण येणार आहेत. आपण कितीही तळमळ केली, यांनी यावं त्यांनी यावं, तरी ज्याचा अधिकार असेल तोच व्यक्ती येणार आहे. हे तर आपणच निरूपणात सांगतो. अधिकार असल्याशिवाय कोणीही या धर्मातच येत नाही, धर्मक्रियेमध्ये येत नाही. ज्याचा अधिकार आहे तो कुठे का असेना तो बरोबर त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याला ती सेवा प्राप्त होते, देवपूजा प्राप्त होते. आता खूपसे लोक समजा काल इथेच होते पण त्यांना माहितीच नाही देवपूजा आहे. आणि लांबचे काही लोक आले की आम्हाला अमक्याने फोन केला म्हणून आम्ही आलो. म्हणजे लांबच्या लोकांना कळतं आणि ते देवपूजा करून वंदन करून जातात. जवळच्या लोकांना माहितीच पडत नाही हे काय आहे, त्यांचा अधिकारच नाही आहे.
श्रवण करण्याचा, स्मरण करण्याचा, सेवा करण्याचा, तर त्यांच्या मागे आपण किती लागलो तरी त्यांच्याकडनं तो धर्म घडणार नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं तेव्हा आता किती लोक येतात किंवा किती लोक येत नाही त्याच्याबद्दल मला कुठल्याच प्रकारची अस्वस्थता नसते. ज्यांचा अधिकार असेल श्रवण करण्याचा, सेवा करण्याचा, ती व्यक्ती बरोबर त्या ठिकाणी येणार. जी व्यक्ती धर्मदृष्ट्या जिवंत आहे ती व्यक्ती बरोबर त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना उपस्थित करणार. आणि म्हणून भट्टोबासांनी त्या सर्वांना उपस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्याकडनं सेवा करून घेतली. आमच्या स्वामींची जी अप्रसन्नता त्यांच्यावर आलेली होती, स्वामी त्यांच्यावरही प्रसन्न झाले. आणि त्यावेळेला खडकुलीला तो सांडवा बांधताना सुद्धा परत तसंच झालं. भट्टोबास म्हणतात, असं करा, मी दगड गोळा करून आणतो आणि तुम्ही ते दगड खाली जाऊन बसवा, नाहीतर मग तुम्ही दगड गोळा करून आणा, मी पाण्यात उतरून खोल जाऊन ते दगड बसवतो एक एक. काय सोपं पडेल? सगळ्यांनी विचार केला की आपण सरलो मेलो बिलो तर पाण्यात बुडून, भट्टोबास गेले मेले तर चालतील पण आपण नाही मेलो पाहिजे. म्हणून म्हणाले सगळेजण, आम्ही दगड आणून देतो तुला पाहिजे तसे, आणि तुम्हीच जाऊन तिकडे दगड ते लावा खोल पाण्यामध्ये. म्हणजे जीव किती सोयीस्करपणे सेवा स्वीकारत असतो. आपण पंक्तीमध्ये वाड्याची सेवा घेतो तेव्हा काय वाढतो? मग मीठ, पाणी पण नाही बरं का, पाणी शेवटपर्यंत वाढावं. शेवटचा माणूस हात धुवेपर्यंत पाणी वाढत बसावं लागतं. म्हणून कधी पाणी वाढायची सेवा घेऊ नका, कठीण सेवा असते ती. मीठ कसं आपलं एकदा वाढलं की कोपऱ्यात उभं राहून जायचं. कोणी विचार तुमच्याकडे काय सेवा? माझ्याकडे मीठ वाढायची सेवा आहे. आणि मीठ वाढताना तेलकट लागत नाही, काय नाही, आपलं एकदा वाढलं की झालं शाम. म्हणजे सेवेमध्ये पण आहोत आणि सेवा पण एकदम सोपी आहे. आणि नेमकं काय होतं की तो म्हणतो की ती भाजी वाढायला नको, ते कपड्यावर सांडतं, उडतं भाजीचे शिंतोडे वगैरे, म्हणून आपण कठीण सेवा घेत नाही. भात वाढताना पण अवघड पडतं म्हणून मी भात वाढत नाही वगैरे वगैरे. आपण सगळ्यात सोपी सेवा आपण घेत असतो. आणि काही लोक मी असे बघितले जे सर्वात कठीण सेवा घेतात. कुठली सेवा कठीण आहे ती सेवा घेतात. अशा पद्धतीचे दोन्ही प्रकारचे लोक बघायला मिळतात. लीळाचरित्रामध्ये भट्टोबास असे जिवंत आहेत, पराक्रमाचे आहेत, कठीण सेवा कधी स्वतः स्वीकारतात, समोरच्यांना पर्याय देतात, तुम्ही काय करणार आहात सांगा, आणि समोरची व्यक्ती जी सेवा देईल ती करायला भट्टोबास तयार आहे. त्याच्यात कुठलाच तक्रारीचा भाग नाही. आणि म्हणून भट्टोबास घडले म्हटले, उगाच घडले म्हटले नाही. आपण नुसतं पारायणाचं पुस्तक वाचून म्हणायचं भट्टोबासांची पोटदुखी थांबली तशी माझी पण थांबवा. भट्टोबासांची पोटदुखी विडा ठेवून नाही थांबली, दगड व्हावे लागले त्यांना. किती दगड वाहिले? 22 दगड व्हायला लागली त्यांना, तेव्हा त्यांची पोटदुखी थांबलेली आहे. साधारण गोष्ट नाही आहे. तब्येत खराब असताना सेवेमध्ये उतरायचं, ताप असताना नेवाशाला चालत जायचं, सोपी गोष्ट नाही आहे. थोरा पराक्रमाचे हे जिते अंत, तापामध्ये कोण जातं? नेवाशाला जायचं आहे, इथल्या इथे निरूपणाला यायचं झालं आणि आपल्या बोटाचा अंगठा दुखत असेल, बोटच दुखत असेल, हाताचं बोट दुखत असेल तरी आपण येणार नाही. काय आले नाही ना? माझ्या हाताचं बोट दुखत होतं. मग निरूपणाला का नाही आले? नाही, माझी तब्येत खराब होती, डोकं दुखत होतं. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की माझं जर का निरूपणाच्या आधी कधी डोकं दुखत असेल तर निरूपण करता 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 माझं डोकं शांत होऊन जातं. मागे एक दिवस पूर्ण डोकं दुखत होतं आणि नंतर निरूपण पण होतं. मी गोळी घेऊन सुद्धा थांबलं नाही. मी म्हटलं निरूपण झाल्याशिवाय डोकं थांबणार नाही. आणि निरूपण खरोखर केल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आता माझा नेहमीचा असा अनुभव आहे. तशा पद्धतीने विधी कार्य केल्याशिवाय, मी सांगितलं ना, मळीनत्व आल्यासारखं होतं. असं वाटतं मळीनत्व आलं, काहीतरी सेवा केल्याशिवाय मळीनत्व जाणार नाही, काहीतरी स्मरण केल्याशिवाय मळीनत्व जाणार नाही, स्थानवंदन केल्याशिवाय मळीनत्व जाणार नाही. विधी करावे लागतात त्यामध्ये. भट्टोबास आमचे अशा प्रकारचे विधी करतात. ताप आलेला आहे, कुठलाही विचार नाही. स्वामी म्हणाले ताप आला का? म्हणाले कोण आले? म्हणाले ताप आला. नेवाशाला जाल का? हो जाऊ. गेले पण आणि नेहमीपेक्षा चांगल्या वस्तू घेऊन आलेल्या आहेत. बाईसांनी स्वतः म्हटलेलं आहे. नंतर पुरुष वर्गाने केलेल्या खरेदीला बाई व्यक्ती जी असते कधी पसंती देत नाही. ते म्हणतात ती भाजी बरोबर नाही आणि तुम्हाला समजत नाही भाजी आणायचं. पण आमचे भट्टोबास जे आहेत ते व्यावहारिक पण आहेत, कार्यकुशळ पण आहेत, नेहमीच चांगल्या वस्तू आणतात. पण आज नेहमीपेक्षा चांगल्या वस्तू आचार्य भट्टोबास
घेऊन आलेला आहे. आमच्या स्वामींचा ज्वरिताची कार्य ती काय ऐसे, म्हणजे बटोबास ना ताप आलेला आहे. कोण म्हणाला ताप आलेल्या व्यक्तीची अशी सेवा असू शकते का? नाही, सक्षम आहेत ते, तापामध्ये सुद्धा सक्षम आहेत. आपण आपल्या देहिक दुखण्याने अक्षम होऊन जातो. आचार्य बटोबास देहिक दुखण्याने पण अक्षम होत नाही, ते सक्षम राहतात. कारण त्यांचं जीव स्वरूप सक्षम आहे, त्यांचे अधिकार योग्यता सक्षम आहे. देह कसं का असेना, देहाशी काही संबंध नाही. कुष्ठीयाचं देह आहे त्याच्यामध्ये पण त्याग सांगितलेला आहेच. देह सक्षम असो का अक्षम असो, आमचं जीव स्वरूप धर्म कार्य करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे. तो जितेयांत, तो जित्यामध्ये आहे. आणि म्हणून निळभट्ट भांडारेकरांना इंगळी चावलेली आहे. तेव्हा आम्ही जर का असतो तर देहिक अक्षमत्व आहे आणि जीव सुद्धा आमचा अक्षम होऊन जातो. परंतु निळभट्टांचं वेदना होत आहे, देह अक्षम आहे, परंतु त्यांची योग्यता आणि स्तुती करण्याचा भाव मात्र अक्षम नाही, तो सक्षमच आहे. आपण थकलो त्या दिवशी आपल्या घरचा पूजा अवसर बंद असतो, आम्ही थकून आलेलो आहे. परंतु जिथे इंगळीचं विष चढतंय तिथे सुद्धा आमच्या स्वामींची स्तुती करण्याची क्षमता निळभट्ट भांडारेकरांमध्ये आहे. हे जितेयांत, हे जितेयांत ह्याच्यामध्ये पडतात. आणि म्हणून हे जे काही लीळाचरित्रातली उदाहरणं आहेत, धर्मक्रियेसाठी ईश्वर क्रियेसाठी हे मागे हटत नाही, एकदम सक्षमपणे त्या ठिकाणी उभे राहतात. आमच्या नातोबासांना स्वामी साप पकडायला पाठवतात आणि ज्या सापाला ते घाबरलेले आहेत, मा गजेंद्र सर्प ऐसा साप आम्ही काही देखिलाची नाही असं म्हणणारे नातोबास स्वामींना जा धरा, आणि लगेच नातोबास धरायला गेले. आपण तर बघायला सुद्धा जाणार नाही, घाबरून जाऊ आपण. आणि नातोबास धरायला गेले साप. हे जितेयांत असं कोण करतं? साप चावला वगैरे काय झालं, मृत्यू येऊ शकतो, कसला विचारच नाही आहे, फक्त देवाने सांगितलं करायचं बस. हे जितेयांत, हे जिवंतपण आपलं ईश्वरदायक क्रियेमध्ये असलं पाहिजे. ईश्वरदायक क्रियेमध्ये मागे हटू नका. तुमच्या व्यावहारिक आणि प्रापंचिक याची जबाबदारी तुमच्यावरच असते. त्याच्यामध्ये तुमचं काय भलं होईल तुम्हाला माहिती नाही, आणि त्याच्यात सहाय्य करणारं पण कोणी नाही, कारण की ती प्रापंचिक क्रिया आहे. आणि ईश्वरदायक विधीमध्ये ती क्रिया किती का कठीण असेल, आपण त्याच्यामध्ये सहाय्य करणारे परमेश्वर आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं कुठेही परमेश्वर कुठलंच काही नुकसान होऊ देणार नाही, इतकं सहाय्य त्याच्यामध्ये वर्तणार आहे. आपल्या मागे कोण उभं आहे हे लक्षात घेऊन सांडव्याच्या लीळेमध्ये बटोबास त्यांना म्हणतात, अरे चला ते बांधून घेऊया आपण. स्वामी म्हणतात सांडवा बांधायचं, ते म्हणे ते जळांत उदक आहे, सखोल आहे, काय होईल काय नाही. ते बटोबास त्यांना म्हणतात करते करविते ते काही आपण, ते गोसावी स्वामी परमेश्वर सगळं करून घेणार आहे आपल्याकडनं. आणि मग जेव्हा शिळा लोटायची वेळ आलेली आहे, शिळा कोणाकडनं उचलल्या जात नाही. आता काय झालं, त्या बाकीच्यांना असं झालं की आम्ही सांडवा बांधला, आम्ही सांडवा बांधला. परंतु जेव्हा शिळा लोटायची तर एकाकडनं शिळा ती हालत सुद्धा नाही. आणि तिथे एक म्हाताऱ्या बाई आहेत, त्यांना स्वामी म्हणतात बाई असं बसा त्या शिळेसमोर आणि त्याला दोन्ही पाय लावा, लोटण्याची जे काही हे आहे. आता ती शिळा लोटायची पायाने, मागे दोन्ही हात टेका आणि जोरात ती शिळा लोटा. आता बाकीच्यांना वाटलं असेल जी शिळा आमच्याकडनं हालत नाही, त्या म्हाताऱ्या बाईकडनं कशा प्रकारे ती हे होणार आहे, सरकल्या जाणार आहे. परंतु तिने तशा पद्धतीने ते केलं स्वामींनी सांगितल्यानुसार, आणि ती शिळा बरोबर लोटल्या गेली, सरकली, जिथे जाऊन बसायची निगुती तेथची बैसली, तिथेच बसली बरोबर. आणि बटोबास पुन्हा सगळ्यांना म्हणतात बघा मी म्हणत होतो ना, करते करवी ते आपण नाही. जी शिळा हालत नाही ती शिळा एका म्हाताऱ्या बाईनी लोटली. करते करवी ते स्वामी, आपण फक्त करायची तयारी दाखवायची, तक्रार हा प्रकार करायचा नाही. वडिलांनी मुलाला सांगितलं पूजन कर, तर मुलांनी ते करायचं असतं. मुलगा म्हणा माझ्याकडे पैसे नाहीत, त्याला पैसे कोण देणार आहेत? वडीलच देणार आहेत. त्याचं पूजन साहित्य जे काही पुरवणार आहेत ते वडील पुरवणार आहेत. फक्त मुलाने काय करायचंय, ते पूजन करायला तिथे उपस्थित राहायचं, होकार द्यायचा आहे, नकार द्यायचा नाही. तसे आमचे वडील श्री चक्रधर स्वामी आहेत, परमेश्वर आहेत, ते सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवणार आहेत. आपण फक्त उभं राहायचंय, बाकी काही करायचं नाही. आमचे निळभट्ट जे आहेत त्यांना पूजन करायचं आणि सगळं सोडून आले. आता कसं काय पूजन करेल? त्यांना जे पूजन करायचं स्वामींचं ते या जन्मात आता शक्यच नाही, ते सगळं सोडून आलेले आहेत आणि पुढच्या जन्मात पण शक्य नाही. पुढच्या जन्मात सुद्धा
क्रिया अपूर्णत्वाचाच देह मिळणार आहे, पुढे पुढे जाणार आहेत ते, मग ते पूजन राहून जाईल. आमच्या स्वामींनी त्यांना अपेक्षित असलेल्यापेक्षाही चांगलं पूजन देवाने घडवून घेतलं आणि एक पूजन नव्हे तर 2 पूजन घडवले तिथे त्या ठिकाणी. 2 वेळा स्वामींचं पूजन केलं. फक्त उभे राहिले निळभट्ट भांडारेकार आणि त्यांच्याकडनं आमच्या स्वामींनी ते पदार्थ ते वस्तू सगळे उपलब्ध करून स्वामींचं पूजन जे त्यांच्या मनामध्ये दडलेलं होतं ते त्या ठिकाणी स्वामींनी ते घडवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे सक्षमत्व आपलं असलं पाहिजे. करते करविते ते परमेश्वर आहेत हे नेहमी आपल्या या ईश्वरदायक विधीमध्ये आपण लक्षात ठेवायचं. चण्याचा भारा म्हणजे हरभऱ्याच्या चण्याचा तो भारा जे घेऊन आलेले आहेत, 2-3 भारे आहेत. 2 भारे भटोबासांनी उचलून दिले दुसऱ्यांना. त्यांचा स्वतःचा जो भारा आहे तो जास्त मोठा आहे आणि तो त्यांनी स्वतःचा भारा स्वतः उचललेला आहे. भट्टोबास म्हणजे काय साधारण व्यक्तिमत्व नव्हते बरं का. एकदम सगळं त्यांच्यामध्ये ज्या क्षमता भरलेल्या आहेत, आत्मविश्वास त्यांचा भरलेला आहे आणि भट्टोबासांनी जो भारा उचलून आणला पाठीवर, तो आणल्यानंतर जो मठाच्या बाहेर त्यांनी टाकला तर अवघी गुंपा हादरली. स्वामी बाहेर आले बघायला की किती मोठा भारा आणला यांनी. म्हणजे ही सक्षमता जी आहे ते भट्टोबासांमध्ये हे जितेंत हेसन्या पराक्रमाचे हे का सांगितलं बरं भट्टोबासांबद्दल, किंवा आपण अजून उदाहरणं बघितले. हे थोर पराक्रमाचे म्हणजे हा थोर पराक्रम धर्मक्रिया जिथे असेल त्या ठिकाणी आम्हाला यांचा बघायला लेळेमध्ये मिळालेला आहे. आणि देऊळ अवघ्याची आपसी उपरवाटी पाहिले, देऊळ बघायला पाठवलं. इतरांपेक्षा भट्टोबासाने योग्य प्रकारे ते देऊळ बघितलेलं आहे. म्हणजे काय काय देऊळ स्वामींचा जर का त्या ठिकाणी अवस्थान स्वामींना करायचं आहे तर मग कशा पद्धतीने ते राहण्याचं ठिकाण असलं पाहिजे वगैरे वगैरे हे भट्टोबास कार्यकुशलतेने जाणत होते. ऐसे बुद्धिमंत ऐसे पुरुषार्थाचे ते जिवंत येर मृत्यांत. हे कशा करताना सांगितले, ऐसे जर का तुम्ही बुद्धिमंत असाल धर्मासाठी, ऐसे पुरुषार्थाचे म्हणजे धर्मक्रियेसाठी नेहमी पुढाकार पुढे असणारे जर का तुम्ही असाल तर ते जिवंत म्हणजे आपण जिवंत आहोत, नाहीतर हेर मृत्यांत, नाहीतर देव मात्र मग आपल्याला विचारणार नाहीत. आणि आपली जर क्षमता आपण सिद्ध केली तर परमेश्वर प्रत्येक क्रिया जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार. जयाचेनी मुंगी राण नववे ऐसिया निर्बळा नित्राणा होवावे. या व्यतिरिक्त धर्मक्रिया उपलब्ध नसेल मग त्यावेळी काय करायचं बरं, तर त्यावेळी जयाचेनी मुंगी राण नववे ऐसिया निर्बळा म्हणजे अशक्त कसा असतो इथे सांगितलेलं आहे. मांस धातू आटून गेलेली आहे. अशा व्यक्तीचा पाय एखाद्या मुंगीवर जरी पडला तरी ती मुंगी मरत नाही बरं का. अशा त्याला मुंगीचा पुरुष असं म्हणतात. किंवा थोडीशी तिला इजा होईल, थोडंसं 2-3 चक्कर ती घेईल, परंतु ती मरणार नाही. आपण खाते पिते घराचे होता, आपल्या जर का पाय मुंगीवर पडला तर मुंगी मरणारच, जगणारच नाही. कुठल्याच दवाखान्यात नेलं तरी ती जगणार नाही, कारण आपला पाय कसा आहे, भरीव पाय आहे. आणि ते आचरण करताय व्यक्तीचा पाय कसा आहे, पोकळ आहे. त्याचा मांस धातू जी आहे ती आटून गेलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा पाय जो पडणार तो पोकळ पाय पडणार आहे. मुंगीला कुठलीही इजा होणार नाही एवढी दक्षता तिचा साधकही घेतो. आणि त्याच्या त्या साधनामध्ये कुणाचंच नुकसान होता कामा नये अशा प्रकारचं. दृष्टपर अदृष्ट जे सूक्ष्म जंतू आहे तर मरणारच आहे, त्याला काही इलाज नाही आहे. दृष्टपर जे किडा मुंगी वगैरे आहेत ते पायाखाली येऊच देत नाहीत आणि आले तरी चुकून माकून ते मरणार नाहीत. अशा प्रकारचं जे काही निर्बळा नित्राणा व्हावे असं होऊन जायचं. जिथे धर्म नाही अधर्म आहे त्या ठिकाणी. मामाजींनी एक उदाहरण सांगितलं की तुम्ही आटनादिक्रमे चाललेला आहात किंवा तुम्ही वासनिक दशेत आहात आणि तुम्हाला कोणी म्हटलं आमची ती गाडी फसते, त्याला थोडंसं हातभार लावा बरं, ढकला त्याला. आणि आपण म्हटलं ठीक आहे आणि गेलो आणि ती गाडी वेगळीच होती, काही प्राणी नेणारी गाडी होती, बळी देणारे जे असतात ना. आता ते समजा बकरी किंवा काही नेणारी ती गाडी, आता त्याला आपण हात लावायचा की नाही लावायचा. आपण हात लावला आणि ती गाडी निघाली बाहेर तर ते सगळ्यांना निमित्त आपणच ठरवू. पण आता तिथे आलेलो आहोत, एक उदाहरण आहे ते, आलेलो आहोत. आता ते म्हणे हात लावा,
एक तर तुम्ही धर्मदृष्ट्या सक्षम असता, तुम्ही सांगणार बाबा या गाडीला आम्ही हात लावणार, पण यदा कदाचित जरी अजून काहीतरी दुसरी काही गाडी असेल आणि तुमच्या लक्षात आलं ही वाईट कार्यासाठी गाडी चाललेली आहे, तर तुम्ही हात लावा, ताकद लावू नका. हात लावल्यासारखं दाखवा पण ताकद मात्र अजिबात लावू नका. अशा वेगवेगळ्या अधार्मिक क्रियेविषयी तुम्ही हे जे काय आहे हे कार्य करू शकता की त्या ठिकाणी असल्याचं अस्तित्व दाखवायचं आहे, परंतु करायचं मात्र काही नाही. त्या ठिकाणी अलिप्तपणा, नित्राण, निर्बळासारखं त्या ठिकाणी राहायचं आहे. आणि धर्मक्रिया जिथे असेल त्या ठिकाणी म्हणे सक्षमपणे राहायचं आहे. सुखरूप क्रिये, दुःखरूप क्रिये, मानसिक अन्यथात्व उपजोने दावे. म्हणजे सुखरूप म्हणजे अधर्म ज्या ठिकाणी आहे तिथल्या सुखरूप क्रियेने सुख वाटू देऊ नका, दुःखरूप क्रियेने दुःख वाटू देऊ नका. आणि मानसिक अन्यथत्व म्हणजे मानसिक समतोल जो आहे तो आपला कुठलाही बिघडला नाही पाहिजे तिथल्या त्या क्रियेने. मेलेयाची परी असावे, तिकडे काय घडतंय ते घडू द्यायचं, आपण कुठल्याच अर्थाने तिथे सहभागी व्हायचं नाही आणि आपल्या मनामध्ये कुठलेही चांगले वाईट विचार सुद्धा आणायचे नाही. आपण आपल्या देवाचं नाव घेत राहायचं, त्या चिंतनामध्ये आपण राहायचं. ऐसा जिवंती पुरुषी, हे परी ऐसा जिवंती पुरुषी असं कुठल्या पुरुषाने करायचं ना. जिवंत जो पुरुष आहे, धर्म, योग्यता, अधिकार दृष्टी जो सक्षम आहे, अशा व्यक्तीने अधर्म जिथे असेल तिथे असं अक्षम होऊन जायचं. तरी निर्बळी अशक्ती कैसिया परिवर्तावे, आणि जो निर्बळच आहे मग त्यांनी कसं करावं, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे अलिप्त राहायचं आहे असं यात सांगितलं. जरी न वर्तीजे तरी दृष्टीचे अपयश पाविजे. आणि जर का आपण तिथे असं नाही राहिलं, अधर्मक्रिया आहे आणि तिथे सक्षम आपण राहिलो आणि ते अधर्मक्रियेला आपल्याकडनं हातभार लागला, किंवा आपण आपल्यातले जे काही गुण आहेत ते आपण लपवायला सांगितलेले, त्या अर्थीने आपण मृत राहायचं. आणि मृत नाही राहिलं तर काय होईल, कदाचित अधर्मासाठी आपल्या गुण, आपलं सामर्थ्य उपयोगी जाईल. आणि दृष्टीची अपयश पाविजे म्हणजे त्यावेळेला आपण जर का त्या धर्मक्रियेतला दोष जर का आपण नाही टाळला तर दृष्टीची अपयश आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अधर्मक्रियेतला दोष आपण नाही जर का टाळला तर दृष्टीची अपयश म्हणजे आपलं नुकसान होऊ शकतं. शारीर मानसिक दुःख ही पाविजे म्हणजे अपयश प्राप्त झाल्यामुळे शारीर मानसिक दुःखही आपल्याला होईल. देहघात घडे, एखाद्या वेळेस तो दोष वाढत प्रसव जर का पुढे गेला तर देह क्षोभ होऊन देहघातही आपल्याला होऊ शकतो. ऐसा अनर्थ पाविजे म्हणून मेले ऐसे असीजे, असा अनर्थ आपल्या त्या गुणांमुळे सुद्धा होऊ शकतो आपल्याला. म्हणून काही ठिकाणी आपण कसं असलं पाहिजे, मेले ऐसे असीजे, मृतवत आपण असलं पाहिजे की मला काही माहिती नाही बरं का. कोणी विचारलं हा पत्ता कुठे आहे आणि हे सगळे परिवार चाललेला आहे, आपण लक्षात घ्यायचं आजचा वार काय आहे. कदाचित हे तिथे मेजवानी असू शकते, काहीतरी मांसाहार वगैरे असू शकतो. आपण जर का तिथला पत्ता सांगितला तर काय होईल, आपण निमित्त येऊ सगळ्या गोष्टीला. आणि त्यांना पत्ता सांगणार कोण ना कोणतं भेटणारच आहे. असं नाही की आपण नाही सांगितलं मग काय होईल. आपण तो अंदाज घ्यायचा, ताळमेळ बघायचा आणि सांगायचं मला काही माहिती नाही बरं का, काही लक्ष देऊन नाही राहिला, बस एवढं म्हणायचं, गप बसायचं. त्यांना विचारा, यांना विचारा, दुसऱ्याला विचारा, हे वाक्य सुद्धा बोलायचं नाही. त्यांना पुढचा मार्ग सांगायचा नाही. आपण माहिती नाही मला, बस एवढं म्हणायचं आणि पुढे व्हायचं. जेणेकरून काय होतं की आपल्याकडून जे दोषाला निमित्त आपण होणार आहे ते होणं त्या ठिकाणी निर्माणच होत नाही, थांबतं. अशा पद्धतीने मेल्या परी असावे, देवे विनजिने हे चितव अपयश. आता मृत्याच्या धर्मी असावे, पण का म्हणजे कुठला विवेक विचार कसा करायचा, तर तो विवेक विचारा म्हणजे देवे विनजिने तव हे चितव अपयश. आपण अपयशी आहोत, आपण देवाशिवाय जगत आहोत. आपला किती काय सांगितलं, भक्ताचा आत्मा परमेश्वर, परमेश्वर नाही तर भक्त नाही. माधोबा भक्तांना सांगितलं की त्या पुरुषाचे ऐसेनी ऐसे झाले सर्पनिमित्ते. त्यांनी 3 वेळा विचारलं, देह सोडून दिलं. बाईसाने देहत्याग केला. रुक्मिणी ज्या होत्या त्यांनी सुद्धा देहत्याग करण्यावर ते आले. कृष्ण महाराज पाण्यात बुडाले असं ऐकून. हे देवेविन जगणे नाही आणि आपण तर देवाशिवाय चांगलं जगतो आहोत.
देवाच्या नावाने आपण उपहार करत आहोत आणि ते उपहार कोण खातोय? देवाच्या नावाने खीर, बासुंदी, पुरणपोळी असं सगळं कोण बनवतोय? आपण बनवतोय आणि त्याच्यावर आडवा हात कोण मारतोय? आपणच मारतो. आपल्याला हे पण नाही वाटत की देवासाठी बनवले आणि आपण हे देवाने एकही याच्यातलं काहीच खाल्लं नाही, आपणच खाऊन राहिलोय सगळं काय, याचं कुठेही आपल्याला काहीच वाटत नाही. हे काय आहे? देवेविनच आपण जीने म्हणजे देवाशिवाय आपण आरामात जगत आहोत. कुठल्या प्रकारचं सुखदुःख आपल्यामध्ये नाही. हे चितव अपयश हे आपल्या जगण्यातलं एक प्रकारे अपयशच आहे. आणि का अवताराप्रती अनंत अप्रोक्ष ज्ञानी या प्रती म्हणजे त्यांच्या प्रती समजावं की बाबा की आम्ही अपयश रूपी जगत आहोत. गोसाव्यांच्या उपकारामिती नाही आणि जीवाच्या कृतज्ञत्वामिती नाही. आणि इथे सांगतात की स्वामींच्या कुठल्याही उपकाराला मिती नाही, म्हणजे मर्यादाच नाही आहे. अमर्याद स्वामींचे उपकार आपल्यावर आहेत. आणि जीवाच्या कृतज्ञत्व म्हणजे एक कृतज्ञ असतं आणि एक कृतज्ञ असतं. आपण कोण आहेत? केलेल्या क्रियार्थी कृतज्ञ असलं पाहिजे. आपण कृतज्ञ आहेत म्हणजे आपण उलट क्रिया करतो. अशा आपल्या कुठल्याही कृतज्ञ कार्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. इतकं अमर्यादपणे आपण देवाशी उलट वागतो आहोत. हे काही म्हणावे असे परी अपकारामिती नाही. परमेश्वराने उपकार केले पण आपण परमेश्वरावर अपकार करतो, त्यांची उपकार मानत नाही. अशा प्रकारचा अपकार आपला आहे. देवाने आमचं काय केलेलं आहे? आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली की लगेच आपण देवाने आमचं काय भलं केलं नाही, देवाने त्यांना अजून जगवलं पाहिजे होतं, देवाने त्यांचं असं केलं पाहिजे होतं, तसं केलं पाहिजे होतं. म्हणजे आपण देवाच्या बाबतीमध्ये लगेच अपकार बोलायला सुरुवात होऊन जात असते आपली. आणि ऐसे विशेष ज्ञानी म्हणती म्हणजे असं कोण म्हणतं बरं? असं विशेष ज्ञानी वगैरे ते म्हणतात धिग भूमिभार जीवित याचं जीवन म्हणजे आपलं जीवन, आपल्या जीवनाबद्दल ते काय म्हणतात? हे धिग भूमिभार म्हणजे धिक्कार आहे तुझा, तू भूमीला कसा आहेस? भार असल्यासारखा आहेस म्हणजे आपण. आणि सर्वज्ञ म्हटले पोरे हो आता मरा तरी चांग. अपयश रूप जीने कसं आहे बरं आपलं? आपण तर धर्मयुक्त जगतो आहोत परंतु आमचे स्वामी काय म्हणतात की पोरे हो आता मरा तरी चांग म्हणजे तुमचा जगून काही उपयोग नाही. बघा एखाद्या ठिकाणी आपण उपस्थित असतो, 8 दिवस राहिलो आपण, तर आपलं तिथे काहीतरी कारण आपलं उपस्थित राहण्यामागे जर का तिथल्या लोकांचा काही लाभ असेल तर आपल्याला राहायला काहीच वाटत नाही बरं का. पण आपण उगाचच 8 दिवस राहिलो, काहीच काम नाही, त्यांच्या काहीच मदतीचे नाही वगैरे, तर नंतर आपल्या तिथे राहिलं थोडं आपल्यालाच लाज तर वाटते आणि इतरांना पण वाटते कशासाठी थांबलेत, काही काम नाही काय नाही आपलं आहेत. काही लोक मार्गात थांबून राहतात, ते दीक्षाही घेत नाही, घरी जात नाही. ते मार्गातले लोक म्हणतात हे काय दीक्षा तरी यांनी घेतली पाहिजे, आता इतके वर्ष झाले इथे राहतात ते. म्हणजे आपलं जगणं जे आहे ते यशरूप असलं पाहिजे धर्मदृष्ट्या, ते अपयशरूप असलं नाही पाहिजे. आणि आपलं जगणं इतकं अपयशरूप आहे की आमचे स्वामी स्वतःच म्हणतात आता मरा तरी चांग, आता मेले तरी चालते, तुमचं जगून काही उपयोग नाही. जगलात तर दोष वगैरे आचरून घ्याल, अंगवून घ्याल, तर आम्ही समोर आहात तर आमच्या समोरच निर्दोषपणे मरा, असं स्वामी त्या ठिकाणी म्हणतात. मरा तरी चांग श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या योगी तया पोरा भीतरी कवणाही काही नव्हेची. श्रीकृष्ण महाराजांचा वियोग झाला पण 56 कोटी यादवांना त्यांना काही पडलेलं नव्हतं. त्यांच्या वियोगी त्यांना काही झालं नाही, ते 56 कोटी यादव होते. कारण की स्वामी म्हणतात तयांत कोण होता? श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा. त्यामध्ये कोणी कोणाचा भक्त होता? कृष्ण महाराजांचा भक्त त्यांच्यामध्ये कोणी नव्हता. एकलिया कुंती ऐकत खेव देह त्याजीले, एकट्या कुंतीने ऐकत खेव, त्यांना जेव्हा असं कळलं कृष्ण महाराजांनी पुरत्याग केला, ऐकत खेव त्यांनी आपला देह सोडलेला आहे. हे जितेअंत ही जी मृत्यूची क्रिया आहे, देव नाही तर मी नाही, या मृत्यूच्या क्रियेला जिवंतपण असं म्हटलेलं. अशा प्रकारचं जिवंतपण जे आहे ते असलं पाहिजे. आणि उद्धव देवी म्हटले श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या वियोगी झाडे सुकली, ये जितीये काही उद्धव म्हणजे कृष्ण महाराजांच्या वियोगामध्ये झाडे सुकली.
गोकुळातनं कृष्ण महाराज आले, ते झाडं सुकून गेली आणि ते उद्धवदेव म्हणतात झाडे सुकली तुम्ही, म्हणजे उद्धव ते स्वतःला उद्देशून म्हणताय तू अजून कसा काय जिवंत आहेस. ती झाडे सुद्धा जिवंत राहिली नाहीत कृष्ण महाराजांची वियोगी, हे जिवंत पण आहे त्या झाडांचं. ऐसे सांगितले आणि सर्वज्ञ म्हणितले, मरा मरा तुम्हा पसी सुने सांगजे येतचा वियोग साहो न सकेची. म्हणजे ईश्वराच्या वियोगी फक्त झाडे सुकतात का आणि कृष्ण महाराजांच्याच वियोगी सुकतात का ना? आमच्या स्वामींच्या वियोगी काय होतं, डांगरेश आपलं देह जे आहे ते सोडतात आणि स्वामी म्हणतात की मरा मरा. बाकीच्यांना म्हणतात अरे बघा काहीतरी बोध घ्या ह्यांच्यापासून. तुम्हा पसीवरी सुने चांग जी येथीचा वियोग साहो न सकेची. देवाचा वियोग फक्त देवाने सांगितलं तुम्ही जा, थोड्या वेळासाठी सांगितलेले. स्वामी काही निघून गेले नाही कुठे, काहीच नाही, कायमस्वरूपी काहीच नाही आहे. पण स्वामींनी म्हटलं बाकीच्यांना तुम्ही इथून सगळ्यांनी जाय बरं. इथून सगळे उठले आणि निघून गेले. डांगरेश मात्र तिथे बसले. डांगरेशांचं आहे की चुका कोण करतं, मनुष्य करतात. कर्म निष्पत्ती मनुष्याला आहे आणि देवाचं ऐकत कोण नाही, मनुष्य नाही ऐकत. आपल्याला थोडीच ही आज्ञा आहे निघून जा म्हणून. म्हणून डांगरेश तिथेच बसून आहेत. पण डांगरेशांना आमचे स्वामी म्हणतात तुम्ही सुद्धा जायचं. डांगरेशांना तर इतकं हे झालं की देवाच्या सन्निधानाच्या बाहेर जायचं आहे आपल्याला. देव आपल्यावर रागवलेले आहेत, मग असं जगणं काहीच उपयोगाचं आहे. थोड्या वेळासाठीच रागवलेले देव, परंतु नाही, थोड्या वेळासाठी पण देव आपल्यावर रागवले नाही पाहिजे. म्हणजे देव का रागवले, कारण की आपणच चुकीचं काहीतरी केलेलं आहे आणि अशी चुकी केलेली असताना आता देवाच्या समोर कसं जायचं आपण परत. म्हणून आता देवाच्या समोर जायचं नाही. आपण थोर काहीतरी चूक केलेली आहे आणि स्वतःचा देह त्यांनी संपवलेला आहे. आणि मग स्वामी म्हणतात की तुम्हा पसीवरी सुने चांगली येथीचा वियोग साहो न सकेची. हे जिवंत पण आहे. ईश्वराचा वियोग, ईश्वराची अप्रसन्नता ही सहन नाही झाली पाहिजे. आपल्याला धगधग अंतरी जळलो पाहिजे. आम्ही काय दिवे जाळायच्या मागे लागलो, अखंडी दिवा लावा, पूर्ण महिनाभर दिवा लावा, परत इतके तितके दिवे लावा, 100 दिवे लावा, 1000 दिवे लावा. ही कसली जाळपोळ चालू आहे. आमचे स्वामी सांगतात पोळल्या सुनियाच्या परी असावे अंतकरण जाळा. अंतकरणामध्ये ती धग असली पाहिजे. बाकी दिवे आणि फुलवाती आणि इतर पदार्थ आणि कापूर आपल्या पंथामध्ये तो एक डोक्यामध्ये लोकांच्या खूप बस आहे, कापूर जाळा, कापूर जाळा. तो कापूर जो तुम्ही जाळता तो केमिकल युक्त कापूर आहे. तो जास्त प्रमाणात जाळून बघा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. कापूर कशाला जाळता, स्वतः आपलं अंतकरण जाळलं पाहिजे आपल्याला. हे पराक्रमाचं आहे. डांगरेशांनी दुसऱ्यांचा जीव घेतला का नाही, स्वतःचा देह समर्पित केलं. स्वतः उपयोगी जा. दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जाळपोळ करण्यापेक्षा स्वतःचं अंतःकरण देवासाठी जर का जाळलं तर निश्चितपणे परमेश्वर प्रसन्न होणार आहेत. आणि म्हणून पुढे सांगतात अंगा येणे विनती काही अजुई जिते असती. म्हणजे स्वामी विजय करतात उत्तर दिशेला आणि मध्ये जे काही कपड्याचे व्यापारी भेटतात त्यांना स्वामी म्हणतात की अजून ते जिवंत आहेत का, आमच्या वियोगामध्ये सुद्धा मरत का नाहीत. इतका वियोग आपल्याला झाला पाहिजे. हे कशा करताना सांगितलं, ऐसे आठवू आठवू परी जीवाचे हृदय न फुटे. इतक्या लीळा आपण ऐकतो, आपल्या हृदयाला काहीच होत नाही. इतके इतके कठीण प्रसंग आहेत लीळा चरित्रामध्ये. ते भक्तजनांनी केवळ स्वामींच्या आज्ञेस्तव त्याचा स्वीकार केला आणि ते पूर्ण करून दाखवले. देवासाठी कोणी कोणी काय काय नाही केलेलं आहे ते लीळा चरित्रामध्ये त्याच्यामध्ये येतं. आणि देवाने सुद्धा अशा जीवांसाठी काय काय असं द्यायचं बाकी ठेवलं काहीच नाही. सर्व कृपा अशी मोकलून घातलेली आहे. ते सगळं आपण वाचतो, ते वचनं आहेत, सगळं आहेत. परंतु जीवाचे हृदय न फुटे. आपल्याला मालिकेतलं कोणी रडलं तर आपल्याला इथे रडायला येतं लगेच. पण लीळा चरित्रातली लीळा वाचताना मात्र आपलं गहिवरून सुद्धा येत नाही, आपलं कंठ दाटून येत नाही, आपल्या डोळ्यात अश्रू येत नाहीत. आणि ईश्वराचं एवढं सगळं काही दातृत्व आहे, आपल्याला सगळं मिळालेलं आहे आपल्याला. असं काही नाही. आपल्या सख्या आई वडिलांनी आपल्याला जेवढी संपत्ती दिलेली नाही तेवढी संपत्ती देवाने देऊन ठेवलेली आपल्याला. संपत्ती म्हणजे द्रव्यरूपी संपत्ती नव्हे, ती संपत्ती म्हणजे साह्यरूपी संपत्ती आहे, आनंदरूपी संपत्ती आहे.
सर्वार्थाने परमेश्वराचा आनंद जो आहे तो कशानेच भेटणार नाहीये, तो सुद्धा परमेश्वराने देऊ केलेला आहे आपल्याला. इतकं असताना देवाविषयी आपल्याला किती भरून आलं पाहिजे. आमच्या बोणेबाईंनी देवाला बघितलं, त्यांना इतकी काळजी वाटली. अशी कोण आई आहे इतका चांगला पुत्र असा सोडून दिला, त्याच्या कुठलीच काळजी नाही, खाण्यापिण्याची काय नाही वगैरे, इतकं त्यांना भरून आलेलं आहे. आणि त्यांनी पूर्ण वेळ स्वामी जोपर्यंत होते आईसारखी त्यांनी सेवा केलेली आहे. स्वामींना आमच्या त्यांनी पुत्र मानलेले एक प्रकारे. अशा पद्धतीने जीवाचे हृदय न फुटे, देवाचं एवढं श्रवण करून सुद्धा आपल्याला कुठलाच फरक पडत नाही. ऐसे अमंगळ जीने आपुले झाले, असं आपलं अमंगळ जीवन झालेलं आहे. विषय चालू आहे जितेनी मृताचा धर्मी वर्तावे. आणि जित्याचं लक्षण काय झालं? मान, अपमान, अहंता, ममता हे जित्याचं लक्षण आहे. ते आता आपण उपभोगतो आहोत. आपण आपला मान झाला नाही तर रागवतो, अपमान झाला तर रागवतो. आपल्याला अहंता आहे, ममता आहे, अहंकार भरलेला आहे सगळा आपल्यामध्ये. हे कशा करताना भरलेला आहे हा विषय इथे चालू आहे. देव नाही आहेत आपल्याला, ज्यांनी जिवंत केलेलं आहे. तमामध्ये मृतवत होतो, इथे जिवंत केलं ज्ञान देऊन. ज्यांनी जिवंत केलं ते देव नाही आहेत, त्या देवाची प्रसन्नता नाही आहे. आणि त्यांच्या नावानेच आपण खातो आहोत आणि त्यांच्या नावाने जगतो आहोत आपण. कुठलं संकट आलं आपल्याला की लगेच देवाचं नाव आठवतं की नाही? आणि त्याच्या आधी देवाचं नाव नसतं मुखामध्ये, पण समोर स्मशान दिसलं की लगेच देवाचं नाव आठवतं. 2-4 कुत्रे दिसले की लगेच देवाचं नाव आठवतं. म्हणजे तिथे देवाच्या नावाने आपल्याला वाचायचं आहे, परंतु देवाच्या नावाचं स्मरण मात्र आम्हाला करायचं नाही. देवाच्या नावाने आम्हाला ग्रहण करायचं आहे, खायचं आहे. की तीर्थयात्रेला चालू ना, मग त्या मार्गात जाऊ आपण, तिथे जेवणाची सोय होऊन जाईल. आपण दंडवत केला, त्यांना कळतं हे आपल्या देवाचे आहेत, आपली लगेच सगळी व्यवस्था होते, सगळं होतं. परंतु ज्या देवाचं भिक्षांना आपण घालतो त्या देवाच्या त्या भिक्षांनासाठी आपण काय करतो नंतर? तुम्ही म्हटले आम्ही पैसे दिले, ती गोष्ट नाही चालू इथे. विषय पैशाचा नाही आहे. विषय ते जे भिक्षांना पोटात गेलेलं आहे, सवापोळ अमृत पोटात गेलेलं आहे, त्या अमृताचं कार्य आपल्या जीवनात नंतर पुढे काय असतं, काय करतो आपण त्यासाठी? की आपण मार्गाचं अन्न खाल्लेलं आहे, आता आपल्याला रोज 1 गाठी वाढवा करावी लागेल, असं काहीतरी केलं पाहिजे. आपण 1-5 प्रश्न आपल्या रोजचे अभ्यासावे लागतील. आपण मार्गाचं अन्न खाऊन आलेलो आहोत म्हणजे आपल्यातला विधी वाढला पाहिजे. नाहीतर कदाचित मळीनत्व सुद्धा येऊ शकतं की भिक्षांना ग्रहण केलं. आधीच्या काळामध्ये ते सांगतात की भोजन केलं, पंगत खाल्ली मार्गातल्या लोकांना, तर ज्यांची पंगत आहे त्यांची पंगत तुम्ही खाल्ली तर लगेच झोपायचं नाही, स्मरण करा. म्हणजे स्मरण झालं पाहिजे. आपण इतरांचं भोजन ग्रहण केलं म्हणजे आपण मुक्त झालो अशातला भाग नाही. स्मरण अधिक आपण केलं पाहिजे. इत्यादी प्रकारे आपण ते कुठलंही काही न बाळगता आपण मान, अपमान हे ते याच्यामध्येच अडकून बसलेले. मला तो असं बोलला, मला तो तसं बोलला वगैरे वगैरे, हेच चालू आहे आपल्या आयुष्यामध्ये. मला त्यांनी खाली बसायला दिलं, वर बसायला दिलं नाही, माझं स्वागत केलं नाही, माझं नावच घेतलं नाही. ह्याच्यात कुठे अडकलोय? आपले देव आपल्यापासून लांब गेलेले आहेत. 800 वर्ष झाले अजून देव इथे आलेले नाहीत, परत महाराष्ट्रामध्ये आले नाहीत. आणि आले असतील तर आपल्याला भेटले नाही. कुठल्याच प्रकारचं कुठल्या मोबाईलवर मेसेज येईल? देवपूजेचा मेसेज तर आपल्याकडे आहे, त्या मोबाईलवर येतो, निरूपणाचा येतो, सगळ्या गोष्टीचा येतो. पण देव इथे आलेले आहेत याचा मेसेज कुठे येणार? कधी कळेल आपल्याला देव कुठे आले, काय आले? याच्याबद्दल काहीतरी आपलं असलं पाहिजे. मान, अपमान वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला करून टाका. आपलं सगळ्यात मोठं अपयश इथे आपला मान झाला नाही, हे आपलं अपयश नाही आहे. आपल्याकडे पैसे नाहीत हा आपला अपयश नाही आहे. आपण गरीब आहोत हा आपला अपयश नाही आहे. आपले देव आपल्या जवळ नाही आहेत हा आपलं अपयश आहे. ह्याच्यासारखं दैन्य, ह्याच्यासारखा अपमान कुठलाच नाही आहे. जसं तुम्ही जर का मला भेटायला येतात आणि मी उठून निघून गेलो आणि दरवाजा लावून घेतला, तुम्हाला कसं वाटेल? आम्ही येतोय बघून सुद्धा बाबा निघून गेले, अपमान झाल्यासारखं वाटेल की नाही? मग आपण इथे जन्म घेणार आहोत, देवाला माहिती असून सुद्धा देव निघून गेले आपण येण्याआधीच आणि सांगितले सूत्रपाठ वगैरे त्यांना सांगा वाचायला. ह्याच्यानी तुम्हाला यायचं असेल ते वाचा, अचानकराने या आमच्याकडे, आता आमची भेट होणार नाही. म्हणजे हा आपला एक प्रकारचा आपलं अपयशच आहे की आपल्याला बघून देव निघून गेलेले आहेत. याच्यासारखं दुसरं अपयश आपल्या जीवनामध्ये नाही.
ते सोचना सांडूनी ऐसे अमंगळ जीवन आपले झाले. असं अमंगळ जीवन आहे आपलं, आपलं काही चांगलं आयुष्य नाही. ते सोचना सांडूनी मान अपमान ते काहीसे, याच्यावर विवेक विचार केला पाहिजे. ते सोचना म्हणजे त्यावर विचार करा, विवेक विचार करा, ज्ञानयुक्त विचार करा. आणि ते विचार केल्यानंतर परत मान अपमान काहीसे त्याकडे लक्ष देऊ नका. कोणी मान केला नाही केला इकडे आपण लक्ष देण्याच्या ऐवजी देवाला आपण कधी प्रिय होऊ याकडे आपला विचार जास्त असला पाहिजे. गोसाविया विन जीने हे चित भूमिभार झाले. देवाशिवाय आपण जगतो आहोत. म्हणजे एका मुलाने सांगितलं की मी कंपनीमध्ये कामाला होतो आणि काही महिन्यापासून माझ्याकडे असलेलं काम बंद होतं कंपनीचं, तरी सुद्धा 6 महिने ती कंपनी मला पगार देत होती. मला तो पगार घ्यायला इतकं लाज वाटत होती की मी काम काहीच करत नाही आहे, परंतु पगार मात्र मला येतो आहे. तसं देवाच्या आपण नावाखाली आहोत, देवाचं आपण काहीच करत नाही बरं का. देवाला जे अपेक्षित आहे देवाच्या नावाने भरपूर करतोय आपण, पण देवाने जे अपेक्षित ठेवलेले ते मात्र आपण करत नाही. प्रमाणशून्य गोष्टी इतक्या करतोय आपण मानव पंथामध्ये आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि कोणी सांगत सुद्धा नाही तुम्हाला. प्रमाणशून्य अनेक गोष्टी चालू आहेत पंथामध्ये. कशासाठी? सूत्रपाठ जे आहे तेच करा ना, ते प्रमाणयुक्त आहे. आम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी वेगळी भागदौड करायची गरज नाही. सूत्रपाठ ग्रंथामध्ये ते सगळं आलेलं आहे. ते जर का आम्ही करत नसू तर आणि देवाच्याच नावाने आम्ही जगत असू तर देवाविन ते जगणं आमचं भूमीला भार असल्यासारखंच आहे. मग अहंकार गर्व माठारा तो काहीसा. जर का देवच नाहीये तर मनामध्ये अहंकार गर्व, त्या गर्वाचा माठारा वगैरे बाळगून काय उपयोग आहे? आपल्याकडे काय असं आहे गर्व करण्यासारखं, अहंकार भावण्यासारखं आणि मान अपमान लोकांनी आपलं करावा असं आपल्याकडे आहेच काय? फक्त देव आहेत आणि ते देव सुद्धा आता आपल्याकडे नाही आहेत. मग कसला अहंकार बाळगता, कसला मान सन्मान, कसला कशासाठी पाहिजे आपल्याला? देव नाहीत हेच आपला अपमान आहे. कुणीतरी म्हटलं मला आपल्याला ते पितृदोष आपल्यामध्ये आहे का? म्हटलं आपल्यामध्ये नाही, आपल्याला सर्वांना पितृदोष आहे. म्हणजे पितृदोष म्हणजे काय? तो पितृदोष नव्हे, ते आता ज्या शांत्या चालू आहेत तो पितृदोष नव्हे. तुम्हाला आम्हाला पितृदोष आहे म्हणजे आमचे जे वडील आहेत श्री चक्रधर स्वामी, माय बाप, नुसते वडील नाहीत, माय बाप, राऊळ माय राऊळ बाप, परमेश्वर अवतार आम्हाला सोडून गेलेले आहेत. विद्यमान आहेत चक्रधर स्वामी, परंतु आम्हाला ते दिसत नाहीत आणि ते आमचे माता पिता आहेत. आम्हाला नुसता पितृदोष नाही, आम्हाला मातृदोष पण आहे. मातृदोष, पितृदोष. हा मातृदोष आणि पितृदोषाची शांती काय माहिती आहे का? स्मरण आणि आस्थीपरीचं आचरण ही त्याची शांती आहे. ते शांतीमध्ये ते पानं नारळ वगैरे हे नाही लागत या शांतीला. या शांतीला स्मरण आणि आस्थीपरीचं आचरण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा पुनरपी आपला संबंध देती. त्याशिवाय तो पितृदोष मातृदोष आपला फिटणार नाही आस्थीपरीचं आचरण केल्याशिवाय. आणि आमचे वडील श्री चक्रधर स्वामी जे वियोग देऊन आम्हाला लांब गेलेले आहेत ते तेव्हाच येतील जेव्हा तुम्ही आस्थीपरिरूपी शांती करणार आहात. अशा प्रकारचा पितृदोष मात्र आपल्याला आहे. वांचून इथे सांगतात हे सावया महापाप. नुसताच विनाकारण अहंकार बाळगणं आणि अहंकार बाळगणंच हे काय आहे? सहजपणे महापाप आहे. यथा कोडावरी दादू, म्हणजे आधीच कुष्ठ झालेला त्याच्यावर एखादा फोड आला तर काय होतं? ते वेदना, त्या जखमा नीटही होत नाहीत आणि त्याच्या वेदनाही होतात. अशा प्रकारे अपयश आहे आणि वरून त्याच्यात आपण अहंकार आदी वगैरे दोष आपले आचरतो आहोत. इत्यादी प्रकारे आपला जिवंतपण जे आहे अशा प्रकारचं ते आपण काढून टाकायचं आणि मृतवत, दोषार्थी मृतवत जीवन जगायचं आणि गुणार्थी जिवंतपण आपलं, देवासाठी जिवंतपण आपलं असलं पाहिजे. हे या करणीय प्रकरण आचार या प्रकरणातील 74 क्रमांकाचं वचन जितेने मृताचा धर्मी वर्त असावे हे वचन या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.